जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे त्यांचा निकाल आता जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, तुम्ही देखील पेसा क्षेत्रामध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा निकाल कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरती तुम्ही डाउनलोड करू शकता, संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहत। परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे। चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल, तिथून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे। ते का बरं? तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील जे काही झडपी परिषद आहे आपण सर्वांच्या लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्या आहेत। ती जाऊन तुम्हाला तुमचे झडपी सिंपलमध्ये शेअर करून घ्यायचे। त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या झडपीचा निकाल तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे ते पण घर बसल्या। तर मित्रांनो, सर्वप्रथम आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केला आहे ते झडपी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी नगर या जिल्ह्याची मेरिट लिस्ट तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहे। तर या ठिकाणी आता तुम्हाला एक ऑप्शन दिसते, म्हणजेच मेनू बार दिसतोय, जिल्हा परिषद अहमदनगर पदभरती 2023चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा। तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे। तर या ठिकाणी आता तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला आहे त्या पदासमोर तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय, कट ऑफ मेरिट लिस्ट, त्यासमोर तुम्हाला आता टॅप करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मित्रांनो, वेगवेगळे जे काही पद भरती झाले आहे ते सर्वांचे पद या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहे। तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला होता तो पद तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो, मी आरोग्य सेवक 40% व आरोग्य सेवक महिला यांच्या जे काही मेरिट लिस्ट या ठिकाणी अपलोड झाले आहे ते तुम्हाला डाउनलोड करून दाखवणार आहे। तर या ठिकाणी आता तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, एक कट ऑफ, त्याच्यानंतर टेबल आणि त्याच्यासमोर मेरिट लिस्ट। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मेरिट लिस्ट या मेनूवरती टॅप करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला आता घरी बसल्या डाउनलोड करता येणार आहे। तर मित्रांनो, आता मी डायरेक्ट मेरिट लिस्टवरती टॅप केलं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर आपले जी काही झडपी परिषद 40%ची जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे ती आता आपल्यासमोर डाउनलोड स्वरूपात आलेली आहे। ती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, आता या ठिकाणी ही संपूर्ण यादी डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे। मित्रांनो, नाव शोधल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं सर्व डिटेल तुम्हाला शो होणार आहे। यामध्ये तुमचा रोल नंबर, तुमचा सीट नंबर, तुम्हाला कोणत्या पार्टमध्ये किती मार्क्स पडलेत याचे सर्व डिटेल तुम्हाला यामध्ये दिसणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 90 मार्क्सपेक्षा एक जरी मार्क जर कमी पडला असेल तर तुम्हाला या यादीमध्ये नाव दिसणार नाही, कारण की मित्रांनो त्यांचा क्रायटेरियाच आहे 40%। म्हणजेच मित्रांनो, 90 मार्क्सपेक्षा जर तुम्हाला एक मार्क जर कमी पडला असेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाय झालेला आहात। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झाला असेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो तुम्हाला जर निकाल पाहण्यामध्ये जर काही अडचण असेल, आपण सर्व रिझल्ट हा तिथे अपलोड करत आहोत, तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता। या ठिकाणी मित्रांनो, आपण सर्वप्रथम रायगड, रत्नागिरी 50%, 40%, त्याचबरोबर मित्रांनो अमरावती सुपरवायझर, त्याचबरोबर अमरावती NMMचा निकालसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड केला आहे। या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण असेल तर मित्रांनो आपण कमेंटचं ऑप्शनसुद्धा इनेबल केलं आहे, तिथे आपण कमेंट करून तुम्ही विचारू शकता तुमचे जे काही प्रश्न आहेत। तर मित्रांनो, आता ठिकाणी वरती आल्यानंतर झडपी पुणे आरोग्य सेविकाचा निकाल, त्याच्याच खाली आपण झडपी नगर, म्हणजे आपण आता निकाल कशाप्रकारे डाउनलोड करायचे त्याची यादीसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड केली आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुमच्या झडपी परिषदेचा निकाल अजूनसुद्धा जाहीर झाला नसेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण की मित्रांनो या ठिकाणी आपल्या सूचना देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे तुमचा निकाल 31 ऑगस्टपर्यंत घोषित करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता तुम्हाला 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे, त्यामध्ये तुमचं सर्वांचा निकाल जाहीर होणार आहे। यामध्ये तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। तुम्हाला रेग्युलर तुमची जी काही झडपी परिषद आहे त्याची तुम्हाला वेबसाईट हाताळत राहायची, जेणेकरून तुमचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झाला तर तुम्हाला लगेच करणार आहे। जरी तुम्हाला जर यामध्ये जर काही अडचण असेल तर मी लवकरच आपलं जे काही निकाल प्रसिद्ध होईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अपलोड करून देणार आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काही चिंता करायची गरज नाही। तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ। यामध्ये जर तुम्हाला काही जरी शंका असेल तर मला कमेंट करून कळू शकता, मी नक्कीच प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय शिवराज, जय महाराष्ट्र। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।